नमस्कार, आरतीच रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने हॉटेलसारखं मटर पनीरची भाजी बनवतोय. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात अगोदर इथे मी 2 कांदे उभ्या आकारामध्ये कट करून घेतलाय. टोमॅटोसुद्धा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलाय. त्यानंतर 9 ते 10 काजूचे तुकडे, 1 हिरवी मिरचीचे तुकडे, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 2 ते 3 अद्रकचे तुकडे घेतले. त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून गरम करून घेतलेले सगळे मसाले आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि हे मसाले लवकर सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचे. त्यानंतर मीठ आणि सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये मिक्स करायचे आणि मीडियम आचेवर फक्त आपल्याला हे मसाले सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी सर्व मसाले मी सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये भाजून घेतले. आता या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे. भाजलेले मसाले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करण्यासाठी हे मसाले आता बाजूला ठेवून द्यायचे. आणि मसाले थंड झाल्यानंतर भाजलेले मसाले सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. या मसाल्यामध्येच थोडीशी कोथिंबीर टाकायची. सुरुवातीला पाणी न टाकता मसाले ग्राइंड करायचे आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मसाल्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी वाटण तयार करून घेतलंय. एकदम स्मूथ वाटण तयार झालं. आता तयार झालेलं वाटण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ. त्यानंतर परत मी गॅसवर एक कढई ठेवली. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचे. तेलामध्ये टाकण्यासाठी इथे मी अर्धा पाव पनीरचे तुकडे घेतलेत. आता या पनीरमध्ये आपल्याला पाव चमचा मीठ, पाव चमचा लाल मिर्च पावडर आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तेलामध्ये पनीरचे तुकडे आणि टाकलेले मसाले आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करायचे आणि हाय फ्लेमवर आता हे पनीरचे तुकडे आपल्याला हलके ब्राऊन रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये तुम्ही बघू शकाल पनीर हलक्या ब्राऊन रंगाचं परतून झाले. आता हे पनीरसुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत त्याच कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचे आणि या तेलामध्येच 1 चमचा बटर टाकून घ्यायचे. बटर या तेलामध्ये व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे. तेलामध्ये बटर वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे, 1 मसाला विलायची, 2 हिरवी विलायची, 1 तेजपान, 2 लवंग आणि 2 ते 3 काळी मिरी टाकून घ्यायची. ही फोडणी छान तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते सर्व वाटण या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि झाकणाला लागलेलं वाटणसुद्धा काढून आपल्याला या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे वाटण आपल्याला या तेलामध्ये मिक्स करायचं आहे आणि आता हे वाटण अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला छान या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल वाटणाने आता छान तेल सोडलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 2 चमचे लाल मिर्च पावडर आणि 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. टाकलेले मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आणि परत 1 ते 2 मिनिटं हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. 2 मिनिटं मसाला परतून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे आणि लागलेला मसाला काढून पाण्यासोबत आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. पाणी टाकल्यानंतर हा मसाला व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि कढईवरती 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचे आणि परत हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला भाजीच्या ग्रेव्हीसाठी या मसाल्यामध्ये पाणी टाकायचे. तर सुरुवातीला इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतले. अर्धा ग्लास पाणी टाकल्यानंतर ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करायची. मिक्स झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की ग्रेव्ही थोडीशी घट्ट वाटत आहे. त्यामुळे यामध्ये अजून थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर परत एकदा ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. मिक्स झाल्यानंतर या ग्रेव्हीमध्ये आपल्याला अर्धी वाटी मटार टाकून घ्यायचे आणि अर्धा चमचा यामध्ये मीठ टाकायचे. मीठ आणि मटार ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि कढईवरती 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवायचे. 4 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचे आणि भाजी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपण जे तेलामध्ये पनीर परतून घेतलं होतं ते सर्व पनीर टाकून घ्यायचे. त्याचबरोबर यामध्ये आपल्या घरच्या दुधावरची साय असते ती 2 ते 3 चमचे मी फेटून घेतली आणि त्यानंतर भाजीमध्ये टाकून घेतली आहे.
साईमुळे आपली भाजीचं टेक्स्चर आहे ते एकदम परफेक्ट हॉटेलसारखं येतं आणि खूप मस्त अशी आपली भाजी तयार होते। आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि कढईवरती झाकण ठेवून ही भाजी 4 ते 5 मिनिटं छान शिजून घ्यायची। 5 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचे आणि बघू शकता भाजीला मस्त रंग आलाय, भाजीच्या वरती तरीसुद्धा आलेली आहे आणि एकदम मस्त अशी हॉटेलसारखी आपली मटर पनीरची भाजी तयार झाली आहे। बघू शकता या भाजीची ग्रेव्ही एकदम परफेक्ट हॉटेलसारखी तयार झाली आहे। तर या ठिकाणी आता गॅस बंद करायचा आहे आणि तयार झालेली भाजी या ठिकाणी मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतली आहे। तर बघू शकता घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने हॉटेलसारखं मटार पनीर आज आपण तयार केलं आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।